आशुतोष कळमरकर साहेब यांच्या समोर कोर्टाच्या हॉलमध्ये आमच्या महिला भगिनीवर चाकूने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलेला आहे। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे हा लवकरात लवकर लागू करण्यात यावा व वकिलांना संरक्षण देण्यात यावं। अशा प्रकारे वकिलांवर जर कोणी भ्याड हल्ले केले किंवा वकिलांना धमकवण्याचा प्रयत्न केला किंवा वकिलांना शारीरिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्या संदर्भात भुसावळ वकील संघातील कोणीही वकील त्या संबंधित आरोपीचं त्या व्यक्तीचं वकीलपत्र घेणार नाही। काल दिनांक 22/3/2022 रोजी वर्धा न्यायालयामध्ये ॲडव्होकेट योगिता मून नामक आमची महिला भगिनी ही वकील आहे, ती न्यायालयामध्ये कोर्टाचं कामकाज करत असताना भीमा गोविंदा पाटील या आरोपीने भर न्यायालयामध्ये आशुतोष कळमरकर साहेब यांच्या समोर कोर्टाच्या हॉलमध्ये आमच्या महिला भगिनीवर चाकूने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलेला आहे। ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी अशी घटना आहे। एखादी वकील तिचं काम करत असताना तिचं कर्तव्य बजावत असताना त्याच्या पक्षकारासाठी त्याला न्याय मिळावा यासाठी आपला लढा देत असते आणि ते देत असताना जे आरोपी आहे भीमा पाटील यांना असा रोष होता की तुम्ही माझ्या विरुद्ध केस का लढता याचा रोष म्हणून त्यांनी भर कोर्टाच्या आवारात कोर्टाच्या हॉलमध्ये त्यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलेला आहे आणि त्या एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। वकील म्हटलं म्हणजे त्या पक्षकाराची बाजू मांडण्याचं काम हे निस्वार्थीपणे करत असते आणि असं करत असताना एका महिला भगिनीला या ठिकाणी गंभीर जखमी केल्या, तिच्यावर चाकू हल्ला केलेला आहे। या घटनेचा आम्ही भुसावळ वकील संघातर्फे सर्व पदाधिकारी सर्व महिला भगिनी मिळून जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे शासनाकडे आम्ही पुन्हा मागणी करतो जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्यासाठी संदर्भातला जो प्रलंबित विषय आहे हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे हा लवकरात लवकर लागू करण्यात यावा व वकिलांना संरक्षण देण्यात यावं। त्याचप्रमाणे गतकाळामध्ये आणि पुढे भविष्यामध्ये असा कुठलाही प्रसंग भुसावळ वकील संघातील कुठल्याही वकिलांवर किंवा महिला भगिनींवर किंवा कोणावरही येऊ नये यासाठी आम्ही येणाऱ्या जनरल मीटिंगमध्ये एक विषय आम्ही या ठिकाणी पारित करणार आहोत, ज्यामध्ये आम्ही अशा प्रकारे वकिलांवर जर कोणी भ्याड हल्ले केले किंवा वकिलांना धमकवण्याचा प्रयत्न केला किंवा वकिलांना शारीरिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्या संदर्भात भुसावळ वकील संघातील कोणीही वकील त्या संबंधित आरोपीचं त्या व्यक्तीचं वकीलपत्र घेणार नाही असा ठराव आम्ही जनरल मीटिंगमध्ये करणार आहोत।